नमस्कार. कॅम्फर मॅजिकच्या आजच्या या कोर्समध्ये सगळ्यांचे स्वागत करते. अ, मागच्या वेळेस आपण झिबू सिम्बॉलचा क्लास घेतला होता आणि त्याला आता साधारण 2 आठवडे झाले असतील. पण यावेळेस रिस्पॉन्स खूप छान मिळाला आहे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने. आणि आज भरपूर लोक ग्रुपमध्ये आहेत आणि भरपूर लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याशी जोडले जात आहेत. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. सगळ्यांच्या मदतीनेच हा प्रोग्रेस आपला सुरू झालेला आहे. आज कॅम्फर मॅजिकमध्ये आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्या म्हणजे कॅम्फर हा त्याच्या हिलिंग प्रॉपर्टीजसाठी आणि त्याच्या प्युरिफाईंग प्रॉपर्टीजसाठी ओळखला जातो. आपल्या खूप पुरातन काळापासून आपण कॅम्फर हा स्पेस प्युरिफाय करण्यासाठी वापरतो. मी खूप ठिकाणी असं ऐकलंय की साऊथ इंडियामध्ये तर असं त्यांचं लोणचे वगैरे जे घालतात ना, त्यातले बॅक्टेरियाज वगैरे वाढू नयेत, त्यातली निगेटिव्हिटी रिमूव्ह व्हावी आणि वर्ष प्लीज म्यूट करा सगळ्यांनी. हा कॅम्फर वापरला जातो तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ इंडियामध्ये वापरला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या इथे वापरतात, पण जगभरामध्ये काही स्पेल्स करण्यासाठी किंवा काही त्यांच्या ज्या ट्रॅडिशनल रिच्युअल्स आहेत इजिप्शियन संस्कृतीमध्ये, ग्रीक संस्कृतीमध्ये, सगळीकडेच हा कॅम्फर खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर कॅम्फर हा आपल्याला असं वाटतं की तो कुठला तरी लॅबमध्ये क्रिएट झालेला एक सबस्टन्स असेल, पण तो खरं तर झाडावर आपल्याला मिळतो. कॅम्फर लॉरेल ट्री पासून तो बनला जातो आणि तो एक नॅचरल कॅम्फर हे नॅचरल मटेरियल आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा एक तीव्र वास असा असतो आणि त्याच्यामुळेच वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होते. आता स्पिरिच्युअलिटीमध्ये आपण काय म्हणतो की देवाशी आपण एकरूप झालं पाहिजे. आपण कुठलीही जेव्हा स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतो, कुठलं पारायण करतो, कुठली आरती म्हणतो, कुठला जप करतो, देवाशी अनुसंधान साधण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो की आपण पूर्णपणे त्यामध्ये एकरूप झालं पाहिजे. तर अशाच पद्धतीने कॅम्फर जो आहे, भीमसेनी कापूर जो आहे, जो नॅचरल कापूर आहे, तो पूर्णपणे डिझॉल्व्ह होतो. सेम म्हणजे स्पिरिच्युअलिटीमध्ये जे आपल्याकडून अपेक्षित आहे तीच कृती कॅम्फर हा स्वतःच्या बाबतीत करत असतो. म्हणूनच त्याला स्पिरिच्युअलिटीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलं आहे. आयुर्वेदिक बेनिफिट्स आपल्याला माहिती आहेत की तो एक खूप चांगला पेन किलर आहे. कुठल्याही स्किन इश्यूसाठी आपण कॅम्फर वापरू शकतो. रेस्पिरेटरी इश्यूजसाठी म्हणजे सर्दी खोकला कुणाला होत असेल, कुणाच्या लंग्समध्ये इश्यू असेल तर त्याशी बोलताना मात्र पहिला शब्द ऐकायला यावा, नंतर काय बोलती कळू नये, आवाज आत आतात मुद्दामून बारीक अगदी, आणि नंतर तर फक्त मला म्हणते तुम्ही आता हे डीपीशी. म्यूट करा सगळ्यांनी प्लीज. कुठल्याही रेस्पिरेटरी इश्यूजसाठी सुद्धा आपण कॅम्फरचा फक्त वास घेणं हे उपयोगाचं असतं. त्याच्याने सर्दी खोकल्याचे जे जंतू असतात ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते. आता सेफ्टी प्रिकॉशन्स सगळ्यांनीच घ्यायच्या आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्फर जेव्हा तुम्ही बर्न करताय तेव्हा वेल व्हेंटिलेटेड एरियामध्ये खिडक्या उघडलेल्या असाव्यात, वारं येत असावं, अशा ठिकाणीच तुम्ही तो कॅम्फर बर्न करायचा आहे. त्याला प्रॉपर स्टोअर करायचं आहे. ज्या गोष्टी ज्वलनशील आहेत अशा गोष्टींच्या बाजूला कॅम्फर कधी नाही ठेवायचा आहे. आणि ह्या आयुर्वेदिक बेनिफिट जे आहेत, तर म्हणजे कुठल्याही मेडिसिन म्हणून तुम्ही जर का कॅम्फर वापरत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं पण त्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. आता याच्याच सोबत काही स्पिरिच्युअल बेनिफिट्स कॅम्फरचे आहेत. ते म्हणजे प्युरिफिकेशन, क्लिन्झिंग, वातावरणाचं, स्वतःच्या ऑराचं, वास्तूमधलं वातावरण जे आहे, तर ते सगळं प्युरिफाय करण्यासाठी, क्लीन्स करण्यासाठी कॅम्फर वापरला जातो. त्यानंतर प्रकारचं एविल आय म्हणजे दृष्ट लागणे आपण जे म्हणतो, तर ते जे आहे त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी, निगेटिव्ह इफेक्ट करण्यासाठी आपण कॅम्फर वापरू शकतो. स्पिरिच्युअलिटीमध्ये क्लॅरिटी आणि फोकस
स्पिरिच्युअल कुठल्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिसेस जेव्हा करत असता तर खूप डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. म्हणजे आजकाल मोबाईलचा काळ आहे किंवा खूप फास्ट लाईफ आहे, त्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत आपल्या लाईफमध्ये. तर कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या वेळेस जर का तुम्ही कॅम्फरचा वापर केला तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत. तर कॅम्फरचा वापर जर का तुम्ही केलात तर स्पिरिच्युअल प्रॅक्टिसमध्ये क्लॅरिटी आणि फोकस तुमचा वाढू शकतो. युनिव्हर्सल एनर्जीजची कनेक्ट होण्यासाठी, हायर एनर्जीजची कनेक्ट होण्यासाठी कॅम्फरचा खूप चांगला उपयोग होतो. सगळ्या रिच्युअल्समध्ये आणि स्पेल्समध्ये कॅम्फरचा वापर होतो. मॅनिफेस्टेशन रिच्युअल्स म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय. आजकाल खूप मॅनिफेस्टेशनच्या पद्धती आहेत की ॲफर्मेशन्स करणं, मुद्रा वेगवेगळ्या आहेत, त्या मुद्रा लावून तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. त्यानंतर काही रिच्युअल्सनी तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता. काही प्रेयर्स आहेत, जसं होप नो बोनो प्रेयर आहे, त्या करताना तुम्ही या सगळ्या मॅनिफेस्टेशन रिच्युअल्समध्ये कॅम्फरचा उपयोग करू शकता. म्हणजे कॅम्फर जर का बाजूला आपण पेटवून ठेवला, बर्न करून ठेवला, एखाद्या डिफ्युजरमध्ये पण कॅम्फर ऑइल जरी टाकून ठेवलं तरी सुद्धा तुमची ती मॅनिफेस्टेशनची जी स्पीड आहे ती खूप जास्ती प्रमाणामध्ये वाढू शकते. त्याच्यानंतर ॲस्ट्रोलॉजिकल पण काही बेनिफिट्स आहेत की जे अ, आपला हा कॅम्फर जो आहे तो व्हीनस प्लॅनेट म्हणजे शुक्र ग्रह याच्याशी कनेक्टेड आहे. शुक्र ग्रह हा सौंदर्याचा कारक आहे, आनंद, त्यानंतर प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी, लक्झरी, या सगळ्यांचा कारक म्हणजे शुक्र ग्रह आहे. कुठल्याही प्लॅनेटचे निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्या पत्रिकेतले आहेत ते दूर करण्यासाठी पण आपण कॅम्फरचा वेगवेगळ्या रिच्युअल्स मधून खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो. गॉडेस लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, कारण लक्ष्मी ही शुक्र ग्रहाची आद्य देवता आहे असं म्हणलं जातं. शुक्र ग्रहाशी कनेक्शन आहे लक्ष्मी मातेचं. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही अ, कापराचा वापर खूप छान करू शकता. रिलेशनशिप्स, शुक्र म्हणलं की शुक्र ग्रह ज्यांचा चांगला आहे त्यांचे रिलेशन सगळ्यांसोबत खूप चांगले असतात आणि रिलेशन चांगले करण्यासाठी सुद्धा तुम्ही कॅम्फरचा उपयोग करू शकता. रूट चक्र जे आहे, रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी सुद्धा तुम्ही कॅम्फरचा वापर करू शकता. आणि कुंडलीतले वेगवेगळे दोष, जसं पितृदोष आहे, कालसर्प दोष आहे, हे दोष दूर करण्यासाठी सुद्धा आपण पुढे काही पद्धती बघणार आहोत की कॅम्फर त्याच्यामध्ये कसा वापरला जाऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकराशी कापराचा खूप जवळचा संबंध आहे. आपण रोज आरती केल्यानंतर जेव्हा कापूर बर्न करतो, जेव्हा कापरानी आरती करतो त्यावेळेस महादेवाचा ही जी आरती आहे, कापूर आरती किंवा हा श्लोक हा म्हणला जातो. आता आपण बघूयात की वास्तूमध्ये काय काय रेमेडीज आहेत. वास्तूमधले जे सगळे दोष असतात, आपल्या वास्तूमधली निगेटिव्ह एनर्जी असते. आता वास्तूमधले दोष ही एक वेगळी गोष्ट झाली की आपल्या दिशांमध्ये पंचतत्वांचा इम्बॅलन्स काही आहे, तर ते दूर करण्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. तसंच आपण ज्या घरामध्ये वेव्स क्रिएट करत असतो, म्हणजे काही निगेटिव्ह बोलून, कधी आपल्याकडनं बोललं जातं, कधी चिडचिड होऊ शकते, कधी काही वाईट बोललं जातं, तर हे सगळं आपल्या घराच्या वातावरणामध्ये, हवेमध्ये स्टोअर होत असतं. आणि ही सगळी निगेटिव्ह एनर्जी काढून टाकण्यासाठी आपण कापराचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकतो. आता ही एनर्जी क्लीन करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर 2 लवंगा, ज्या ज्या पूर्ण असतील, अख्ख्या लवंगा दोन, म्हणजे तुटलेल्या नसाव्यात त्या, तर 2 लवंगा आणि कॅम्फरचे काही पीसेस असं आपल्याला रोज संध्याकाळी पूर्ण घरामध्ये क्लॉकवाईज फिरवायचं आहे. कुठल्याही एका प्लेटमध्ये, स्टीलच्या प्लेटमध्ये असो किंवा दिव्यामध्ये, म्हणजे छोटासा दिवा जरी घेतलात तुम्ही तरी पण चालेल, मातीचा, तर तो पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. म्हणजे अगदी कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टॉयलेटचे डोअर्स ओपन करून तुम्ही जर का कापूर आणि लवंग हे जर का फिरवलं तर सगळी निगेटिव्हिटी जी आहे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये
जमा झालेली निगेटिव्हिटी जी आहे ती हळूहळू दूर होण्यासाठी मदत होते. वास्तुदोष ह्याच्यामुळे सुद्धा क्रिएट होतो की कोणाची दृष्ट लागली, काही निगेटिव्हिटी आहे घरामध्ये, तर त्या गोष्टी सुद्धा कमी होण्यासाठी अ, कापराचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. आता ह्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, तर गाईच्या शेणाची जी गोवरी आहे ती, आणि तूप चांगलं, आणि कापूर, या तीन गोष्टी तुम्हाला पूर्ण घरामध्ये सकाळ संध्याकाळ फिरवायच्या आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की खूप स्टक झालोय, सगळीकडून कुठलीच कामं होत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. आणि खूप ब्युटिफुल, म्हणजे खूप लवकरात लवकर रिझल्ट देणारी रेमेडी आहे. गाईची गोरी, चांगलं तूप, गाईचंच तूप, आणि तिसरी गोष्ट आहे कॅम्फर. हे सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे. आणि सगळ्या दिशांना जर का तुम्ही स्वस्तिक ड्रॉ केलं त्या त्या कलरचं, प्रत्येक दिशेचं एक एक आपलं आपलं तत्व आहे, तर प्रत्येक ठिकाणी कुंकवानीच स्वस्तिक काढायचं असं चालणार नाही, कारण तो लाल रंग आहे म्हणजेच अग्नितत्व आहे. तर त्या त्या रंगाचं जर का तुम्ही, जसं उत्तरेला निळ्या कलरचं, साऊथ ईस्टला किंवा साऊथ साईडला रेड कलरचं म्हणजेच कुंकवानी, त्यानंतर नॉर्थ ईस्टला पण ब्लू कलरच येईल, त्यानंतर ईस्टला ग्रीन कलरचं किंवा ब्राऊन कलरचं, आणि वेस्टला लाईट ग्रे किंवा व्हाईट कलरचं जर का तुम्ही स्वस्तिक काढलं, तर तिथली निगेटिव्हिटी वास्तू दोषामुळे जी आलेली आहे, ते तत्व जे इम्बॅलन्स झालेले आहेत, ते थोड्याफार प्रमाणात हळूहळू त्याचा जो निगेटिव्ह इफेक्ट आहे तो दूर होण्यासाठी मदत होते. आता आपण बघूयात की डोमेस्टिक हार्मनी. आता काही घरांमध्ये असं पॅटर्न असतं की बऱ्याचदा वादावादी फार फ्रिक्वेंटली होते, आणि हार्मनी नसते, म्हणजे एकाचं एक म्हणणं असतं, दुसऱ्याचं वेगळंच काहीतरी म्हणणं असतं, कधीच एकमत होत नाही घरातल्यांमध्ये. तर त्यावेळेस त्यांचे रिलेशन स्ट्रॉंग व्हावेत, मन जुळावेत, अंडरस्टँडिंग वाढावं, यासाठी या डोमेस्टिक हार्मनीच्या ज्या रेमेडीज सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही करू शकता. तर आता संध्याकाळी ब्रह्मस्थानामध्ये तुम्हाला कापूर गायत्री मंत्र म्हणत म्हणत बर्न करायचा आहे याच्यासाठी. ही एक पहिली रेमेडी झाली. या 4-5 रेमेडीज ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यापैकी कुठली पण एक तुम्ही कन्सिस्टंटली रोज करायची आहे. त्यानंतर अ, एका पाण्याच्या बाउलमध्ये, काचेच्या पाण्याच्या बाउलमध्ये थोडासा कापूर घालून आपल्याला तो लिव्हिंग रूम मध्ये किंवा फॅमिली एरियामध्ये, जिथे जास्तीत जास्त वेळ तुम्ही घालवता, त्या ठिकाणी आपल्याला हे कापराचं पाणी जे आहे ते कंटिन्युअसली ठेवायचंय. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की कापूर पूर्ण विरघळून गेलाय, त्याचा वास कमी झालाय, त्यावेळेस ते पाणी आणि कापूर दोन्ही तुम्ही चेंज करायचं आहे. आपण पुढे बघूयात. तिसरी एक रेमेडी आहे. गूळ घ्यायचा आहे, आणि प्रत्येक सोमवारी कुठलाही महादेवाचा मंत्र, ओम नम शिवाय सुद्धा म्हणू शकता. कापूर आणि गूळ या दोन गोष्टी सोमवारी तुम्हाला महादेवाचा मंत्र म्हणत म्हणत ते बर्न करायचं आहे. ह्याच्या पुढे कॅम्फर वॉटर, म्हणजे आता जसं सांगितलं की रात्रभर पाण्यामध्ये कॅम्फर टाकून ठेवायचा आणि सकाळी ते कॅम्फर वॉटर तुमच्यासाठी रेडी होईल वापरण्यासाठी. तर हे शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी तुम्हाला अर्पण करायचंय, आणि इंटेन्शन असं द्यायचं की आमच्या घरामध्ये नातेसंबंध खूप स्ट्रॉंग होत आहेत, आनंदी आहेत, सगळे हार्मनी क्रिएट होत आहे, सगळ्यांचे विचार जुळत आहेत. हे जे काही तुमचं इंटेन्शन असेल, की पर्टिक्युलर दोन भावांमध्ये समजा प्रॉब्लेम असेल किंवा दोन व्यक्तींमध्ये, तर ते तुम्ही इंटेन्शन सांगून हे शिवलिंगावरती कापराचं पाणी तुम्ही अर्पण करू शकता दर सोमवारी. रोज वॉटर सोबत जर का तुम्ही कापूर मिक्स केला, किंवा कापराचं ऑइल पण तुम्ही मिक्स करू शकता, कापूर पण रोज वॉटर आणि पाण्याच्या मिक्सचरमध्ये टाकून ठेवू शकता, आणि हे पूर्ण घरामध्ये जर का स्प्रिंकल केलं सूर्यास्ताच्या नंतर, तर त्यांनी सुद्धा हार्मनी वाढायला मदत होते. आता ह्याच्याच सोबत कापराच्या या सगळ्या रेमेडीज सोबत अजून एक रेमेडी मी सांगणार आहे, ती म्हणजे जेलीफिश नावाचा जो, जेलीफिश तुम्ही नाव ऐकलं असेल, मासा असतो. तर ह्या जेलीफिशचं एक गुगलवरून डाउनलोड करा इमेज, आणि ती इमेज जी आहे त्याची प्रिंट आउट काढून तुमच्या आरोवरती तुम्ही लावू शकता. कारण प्रत्येक प्राण्याची ना एक एक क्वालिटी आहे. तर जेलीफिश हा जो मासा आहे, हा आपल्याला डोमेस्टिक हार्मनी वाढवण्यासाठी मदत करतो. तर तुम्ही आरोवरती हे लावायचं आहे. माझ्या घरात सुद्धा जेलीफिश नेहमी आरोवरती जेलीफिशची इमेज असते, आणि खूप चांगले रिझल्ट आहेत त्याचे.
आता बघूयात ॲस्ट्रोलॉजिकल रेमेडीज. सगळ्या प्लॅनेट्सचे आपण एक एक करून इथे रेमेडीज बघणार आहोत. तर ज्यांना कुणाला राहू केतू ह्यांचे जर का काही त्रास असतील, आता राहूचा त्रास म्हणजे अचानक काही गोष्टी होणं, कोर्ट केसेस होणं किंवा पैसे अचानक कुठेतरी बुडणं, आणि केतूचा त्रास म्हणजे सर्जरी अशी अचानक कोणाच्या बाबतीत जर का सांगितली असेल, किंवा कोणाचा केतूची महादशा चालू असेल, त्यानंतर मन खूप डिस्टर्ब असेल, खूप ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम ज्यांना असेल, त्यांनी राहू आणि केतूच्या रेमेडीज ह्या करू शकता. तर आता कापूर घ्यायचा आहे आणि मस्टर्ड सीड्स म्हणजे काळी जी मोहरी आहे ती हवनामध्ये, तर तुम्ही जर का अग्निहोत्र करत असाल किंवा साधं तुम्ही जे हे सांगितलं की गाईची गोवरीवरती सुद्धा छोटंसं हवन तुम्ही साऊथ ईस्टला करू शकता, त्याच्यात सुद्धा हे मस्टर्ड सीड्स आणि कापूर तुम्ही टाकून देऊ शकता. तर हे शनिवारी हा उपाय करायचा आहे. शनिवारी केतूचा उपाय बुधवारी आणि राहूचा उपाय हा शनिवारी करायचा आहे. आणि इंटेन्शन द्यायचं आहे की राहू केतू पॉझिटिव्ह इफेक्ट देत आहेत आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी स्मूथ होत आहेत. कॅम्फरचे 2 तुकडे म्हणजे भीमसेनी कापराचे 2 तुकडे हे नेहमी तुमच्या वॉशरूम मध्ये असायला हवेत, आणि जेव्हा ते पूर्ण मेल्ट होतील, आपल्याला ते बर्न नाही करायचे, आपण आपले जेव्हा मेल्ट होतील त्यावेळेस ते परत नवीन 2 ठेवायचे. आता हे तुम्ही शनिवार टू शनिवार असं ठेवू शकता. शनिवारी जर का तुम्ही 2 पीसेस ठेवले तर नेक्स्ट शनिवार थोडे मोठे ठेवायचे, म्हणजे नेक्स्ट शनिवारपर्यंत ते जातील. त्याच्यानंतर आपण बघूयात की मार्स म्हणजे मंगळ, हा जर का निगेटिव्ह झालेला असेल, तर आता मंगळाचं आपण कसं ओळखू शकतो की निगेटिव्ह इफेक्ट देतोय. तर ऍक्सिडेंट्स होत असतील कंटिन्युअसली, भांडण कंटिन्युअसली होत असेल, भावाभावांमध्ये मतभेद असतील, राग खूप येत असेल एखाद्या व्यक्तीला, तर आपण ओळखू शकतो की हे सगळं मार्सचे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत, म्हणजे मंगळ ग्रहाचे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत. तर मग त्या केसमध्ये आता आपण काय उपाय करायचा आहे, तर रेड सँडलवूड म्हणजे लाल चंदन घेऊन आपण ते कापरासोबत हनुमानाला प्रत्येक मंगळवारी जाऊन अर्पण करायचं आहे. आणि आता ह्या ज्या मणी वगैरे मी जे सांगतेय ते तुम्ही एकदा खरं तर पत्रिका दाखवून हे उपाय करायला हवेत, की मंगळमणी तुम्ही धारण करू शकता या केसमध्ये. पुढे बघणार आहोत आपण विनस विनस प्लॅनेट म्हणजे शुक्र ग्रहाची जी रेमेडी आहे ती आपण बघणार आहोत. आता शुक्र ग्रह याचं जे कनेक्शन आहे ते आपल्या नवीन कपड्यांशी आहे, म्हणजे जे प्रीमियम क्लोथ्स आपण घालतो, नवीन कपडे जे आणतो, तर त्याच्याशी शुक्र ग्रहाचं कनेक्शन आहे, त्याच्यावरती त्याचा अंमल असतो. तर व्हाईट कपडा घ्यायचा आहे. व्हाईट हा शुक्राचा रंग, म्हणून व्हाईट कपडा, नवीन कोरा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये कापराचा एक तुकडा ठेवायचा आहे, आणि तो तुमच्या वॉलेटमध्ये रोज असायला हवा, पर्समध्ये वॉलेटमध्ये तो असायला हवा. निगेटिव्हिटी दूर पण होण्यासाठी हा उपाय खूप कामाला येतो. कापराचा तुकडा ठेवा व्हाईट क्लोथमध्ये, त्याच्याने तुम्हाला शुक्र ग्रह जो आहे म्हणजेच लक्झरी, पैसा, या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला ही विनसची रेमेडी करण्याची गरज आहे. पुढे बघूयात आपण चंद्रग्रह. म्यूट करा प्लीज. पुढचा उपाय बघूयात चंद्रग्रहाचा. आता दुर्गा देवीच्या समोर आपल्याला कापराचा दिवा लावायचा आहे, तोही सोमवारी संध्याकाळी. त्याच्याच सोबत जॅस्मिन फ्लावर्स किंवा जॅस्मिन इसेन्शियल ऑइल हे पण तुम्ही दुर्गा मातेला ऑफर करू शकता. आणि त्याच्यासोबतच चंद्रग्रहाचा मंत्र जो पण तुम्हाला माहिती असेल तो तुम्ही म्हणू शकता. आणि चंद्रग्रह निगेटिव्ह झालाय हे कसं ओळखणार, तर व्यक्ती खूप डिप्रेशनमध्ये जातोय किंवा डिप्रेसिव्ह थॉट्स त्या व्यक्तीला येत आहेत, निगेटिव्ह थॉट्स सतत येत आहेत, मन खूप अशांत आहे, किंवा कॅश क्रंच येतोय, आईची तब्येत कोणाच्या जर का कंटिन्युअसली बरी नसेल, तर त्या केसमध्ये आपण चंद्रग्रहाचा कुठेतरी निगेटिव्ह इफेक्ट येतोय हे ओळखू शकतो. आता ह्या चंद्रग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी मून हावलाइट ब्रेसलेट हे पण तुम्ही घालू शकता. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? चॅटमध्ये लिहू शकता तुम्ही काही प्रश्न असेल तर. पुढे जायचं.
म्हणजे थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, 1-2 मिनिटात परत चालू करते मी. मॅडम, हा. तुम्ही पहिल्यांदा ऍस्ट्रोनॉमी बेनिफिट सांगितलं होतं की बॅलन्स रूट चक्र ते कसं काय करायचं? हो, ते मी पुढे सांगते. उपाय येणार आहे त्याचे. सांगते. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण आता मून पर्यंत बघितलं होतं ना. आता पुढे बघूयात की शनी ग्रह, ज्याला सगळेच जण घाबरतात, तर अशा शनी ग्रहासाठी आपण काय उपाय करू शकतो कॅम्फर सोबत. कॅम्फर घ्यायचा आहे तुम्हाला आणि ब्लॅक सेसमे सीड्स म्हणजे तीळ आहेत, काळे तीळ, हे शनी मंदिरामध्ये तुम्हाला हे 2 गोष्टी नेऊन एका दिव्यामध्ये ते छोट्याशा बर्न करायचे आहेत शनी महाराजांसमोर. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक सॉल्ट पण थोडंसं टाकू शकता. आणि रोज सकाळी ज्यांना कोणाला साडेसाती आहे किंवा आयुष्यात खूप डिले जे फेस करत आहेत लोक, शनी शनिदेवाच्या क्वालिटीज काय आहेत, तर एखाद्या गोष्टीमध्ये डिले करणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी खूप चक्रा मारायला लागणं, लवकर गोष्टी न होणं, म्हणजे प्रत्येकच गोष्टीत तुम्हाला असा अनुभव येत असेल की लोकांचं काम तर एका चक्रात होतंय पण मला 4 चक्रा मारावे लागतात या कामासाठी. तिथे तुम्ही समजू शकता की कुठेतरी शनिदेव तुमच्याकडे बघत आहेत. आणि त्या केसमध्ये तुम्ही शनिदेवांची 10 नावं, की स्तोत्रामध्ये स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की शनिदेवांचे 10 नावं हे उठल्या उठल्या आंघोळ करायच्या आधी, म्हणजे फक्त बेडवरनं उठल्या उठल्या तुम्हाला ते 10 नावं म्हणायचे. त्याच्यानी शनिदेव कुणालाही पुढे भविष्यामध्ये त्रास देत नाहीत, कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहीत. तर ज्यांना साडेसाती नाही त्यांनी सुद्धा, किंवा पुढे येणार आहे त्यांनी ही सवय लावून घेणं अतिशय चांगलं. आता पत्रिकेतले जे दोष आहेत ते कसे बॅलन्स करणार, तर कालसर्प दोष, पितृदोष यासाठी कॅम्फर घ्यायचा आहे आणि तो चांगल्या तुपामध्ये गाईच्या तुम्हाला सोक करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तो 3 वेळेस दिवसातनं, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा आणि रात्री एकदा तुम्हाला तो बर्न करायचा आहे गाईच्या गोरीसोबत. आणि इंटेन्शन हे द्यायचं की आमचे जे दोष आहेत, कालसर्प दोष, त्याचे जे निगेटिव्ह इफेक्ट आहेत, पितृदोषाचे निगेटिव्ह इफेक्ट आहेत, तर ते सगळे निघून जाऊन आयुष्य स्मूथ झालं आहे, सगळ्या गोष्टी वेळेवर होत आहेत, सगळ्या चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये अट्रॅक्ट तुम्ही करू शकत आहात, हे सगळं इंटेन्शन देऊन तुम्ही हा उपाय करू शकता. आता पुढे बघूयात की सगळ्याच प्लॅनेटसाठी तुम्हाला उपाय करायचा, तर पर्टिक्युलर काही त्रास नाहीये, पण असं वाटतं की भविष्यामध्ये कुठलाही त्रास कुठल्याही प्लॅनेटचा मला होऊ नये, तर प्रत्येकानेच हा उपाय तुम्ही करू शकता. शनिवारी सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल त्यावेळेस त्याच्यामध्ये कॅम्फर ऑइल आणि जॅस्मिन ऑइल थोडं थोडं आपल्याला 3-4 थेंब असं टाकायचंय आणि नवग्रह स्तोत्र हे रोज म्हणायचे. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, काही प्रश्न आहेत? पुढे बघूयात आपण हेल्थसाठी काय रेमेडीज करता येतील. तर आता सरांनी, तर विनय दीक्षित सरांनी विचारलं होतं की रूट चक्र कसं बॅलन्स करणार. तर रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. चक्रांबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती असेल तर, मूलाधार चक्र हे तुमच्या स्पाईनच्या शेवटी, म्हणजे खालच्या साईडला, सगळ्यात शेवट जिथे होतो स्पाईनचा, तर तिथे तुमचं रूट चक्र असतं. आणि हे रूट चक्र जर का इम्बॅलन्स्ड असेल तर तुमच्या बोन्सचा काही प्रॉब्लेम होणं, म्हणजे मूलाधार म्हणजे शरीराचा आधार, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होतात. किंवा आयुष्याचा आधार म्हणजे तुम्हाला खूप फ्युचरची भीती वाटायला लागते, इन्सिक्युरिटी वाटायला लागते, किंवा नाही नाही ते आजार होऊ शकतात, म्हणजे आजार होतील की काय अशी भीती वाटायला लागते.
तर भीती आणि बोन्स किंवा जॉईंट्स यांचे जे त्रास आहेत हे जर का आपल्याला सुरू असतील तर आपण समजून घ्यायचं की आपला रूट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स्ड आहे. आणि त्याच्यासाठी रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्ही फक्त अरोमा थेरपी घेऊ शकता. म्हणजे कापराचा वास तुम्ही घेऊ शकता आणि कापूर बाजूला ठेवून, म्हणजे जे डिफ्युजर्स मिळतात आजकाल अरोमा डिफ्युजर्स, त्याच्यामध्ये कापूर टाकून ठेवायचा आणि त्याच्यासोबत रूट चक्राचा जो मंत्र आहे लम, तर ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबवरती पण मिळेल. लम लम असं ते रेकॉर्डिंग 1-15 मिनिटाचं 10 मिनिटाचं असू शकतं. तर ते रेकॉर्डिंग लावून तुम्ही कॅम्फर बाजूला ठेवून डिफ्युजरमध्ये तुम्ही हा जप करू शकता. म्हणजे तुमचं रूट चक्र बॅलन्स होण्यासाठी मदत होईल. तसंच मेडिटेशन तुम्ही करू शकता. म्हणजे कॅम्फरचा एक तुकडा जेव्हा तुम्ही बाजूला डिफ्युजरमध्ये कॅम्फर लावणार आहात त्याच वेळेस हातामध्ये सुद्धा कॅम्फर घेऊन तुम्ही हा जप करू शकता. खूप स्ट्रेस किंवा सतत इलनेस किंवा डिसीजेस असतील तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय तर कापूर आणि 2 लवंगा ह्या घेऊन सकाळी आपल्याला सकाळी सकाळी आपल्याला ते बर्न करायचे आहेत. आणि इंटेन्शन द्यायचं आहे की स्ट्रेस कमी होतो आहे आणि हेल्थ खूप चांगली राहत आहे. हे तुम्ही इंटेन्शन देऊन हा उपाय करू शकता. आता कन्सिवलसाठी काय करू शकता तर कॅम्फर जो आहे तो केशराचे स्टँड्स म्हणजे केशराच्या काड्या घेऊन ते तुम्ही श्रीकृष्ण आणि लक्ष्मी म्हणजे कृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात सुद्धा तुम्ही हे ऑफर करू शकता. आता कुठलाही मोठा आजार झालेला असेल त्यातनं पटकन रिकवर व्हावं, ऑपरेशन झालेलं असेल त्यातनं पटकन रिकवर व्हावं, ह्यासाठी काय करू शकतो तर जो पेशंट आहे त्या पेशंटच्या बाजूला त्याच रूममध्ये आपल्याला कडुनिंबाच्या ज्या पानं आहेत तर ते आणि कॅम्फर हे बर्न करायचं आहे रोज संध्याकाळी. त्याने लवकरात लवकर तो पेशंट बरा व्हायला मदत होईल. कोणाला जर का इन्सोमनियाचा प्रॉब्लेम असेल म्हणजे झोप येत नाहीये हा असा जर का प्रॉब्लेम असेल तर तेव्हा एक छोटासा भीमसेनी कापराचा तुकडा तुमच्या उशीखाली तुम्हाला ठेवायचा आहे. आणि झोपायला जाण्याच्या आधी तुम्ही रूममध्ये कॅम्फर डिफ्युजर लावू शकता किंवा कॅम्फर थोडासा बर्न करू शकता. म्हणजे त्या कॅम्फर फ्युम्स जेव्हा त्या रूममध्ये असतील तेव्हा तुम्हाला पटकन झोप लागायला मदत होईल. त्याच्याच सोबत तुम्ही सोमा हा वैदिक स्विचवर्डचा जप करू शकता. आता पुढे बघूयात आपण रिलेशनशिप मध्ये काय जर का प्रॉब्लेम्स असतील तर आपण काय रेमेडी करू शकतो. तर म्हणजे कपल्स जे आहेत त्यांच्यामध्ये जर का प्रॉब्लेम्स येत असतील, त्यांच्यामध्ये भांडणं होत असतील, सतत हार्मनी नसेल, अंडरस्टँडिंग नसेल, तर आपण त्या केसमध्ये तूप आणि कापूर ह्याची रेमेडी करू शकतो. तर रोज पूजा करताना हे घरामध्ये बर्न होणं हे मस्ट आहे. बेडरूम मध्ये तुम्ही कॅम्फर बर्न करू शकता आणि 2 कॅम्फर पीसेस साऊथ ईस्ट कॉर्नरला बेडरूमच्या साऊथ ईस्ट कॉर्नरला तुम्हाला ठेवून द्यायच्यात. जसं मी टॉयलेटमध्ये ठेवायला सांगितले होते बर्न न करता तसंच हे साऊथ ईस्ट कॉर्नरला बेडरूमच्या आपल्याला 2 कॅम्फरचे पीसेस ठेवून द्यायचे. आणि इंटेन्शननी की आमच्या जे नातेसंबंध म्हणजे दोघांचं जे नातं आहे ते खूप स्ट्रॉंग होत आहे, बॉन्ड दोघांमधला खूप स्ट्रॉंग होत आहे. ह्याच्यानंतर अजून एक रेमेडी तुम्ही अशी करू शकता की रोज पेटल्स आणि कॅम्फर टॅबलेट्स या उशी खाली ठेवू शकता. आणि जेव्हा त्या रोज पेटल्स खराब होतील, खराब झालेल्या रोज पेटल्स मात्र निगेटिव्हिटी क्रिएट करतात. त्यामुळे खराब झाल्यानंतर लगेच डिस्पोज ऑफ करणं हे मस्ट आहे. तर फ्रेश अशा रोज पेटल्स आणि कॅम्फर हे तुम्ही तुमच्या उशीच्या खाली ठेवू शकता. आता कोणाच्या लग्नात डिले होतोय किंवा त्यांना असं वाटतंय की आम्हाला चांगलं प्रपोजल यावं लग्नासाठी, तर त्यासाठी तुम्ही ही रेमेडी करू शकता. तर केशराच्या काही काड्या आणि कापूर हे तुम्हाला रोज पार्वती मंत्र म्हणत बर्न करायचे आहेत. हे 2 पार्वती मंत्र इथे आपण दिलेले आहेत. या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही सिलेक्ट करू शकता. नात्यांमध्ये प्रेम आणि हार्मनी वाढवण्यासाठी तुम्ही रोज पेटल्स आणि कॅम्फरचा म्हणजे बर्न सुद्धा करू शकता बेडरूम मध्ये. ह्याच्यासोबतच तुम्ही नातेसंबंध दृढ करण्यासाठी डिवाइन टुगेदर असा स्विचवर्ड सुद्धा चांट करू शकता. काही प्रश्न आहे कोणाला?
ही PDF मिळणार आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी कोर्स आपला लाईव्ह जॉईन केलाय त्या सगळ्यांना PDF मिळेल. अजून काही प्रश्न आहे का कोणाला? आपण पुढे जाऊयात नाही. आता रिलेशनशिपच्या अजून काही रेमेडीज आहेत. हा स्विचवर्ड, वैदिक स्विचवर्ड जो आहे किंवा मंत्र म्हणू शकतो आपण, सुखेन भाग्यवत्ता सुखिता सुखानंद. हा जो स्विचवर्ड आहे, वैदिक स्विचवर्ड आहे, तो सगळ्या नात्यांसाठी, कुठलंही नातं असो, ते नातं चांगलं करण्यासाठी तुम्ही हा स्विचवर्ड म्हणू शकता. तर याच्यात दिलेलं आहे की त्याचा वापर कसा करायचा आहे आणि 300 वेळेस साधारण म्हणजे तुम्ही इंटेन्शन द्यायचं की पर्टिक्युलर त्या दोन व्यक्तींचं नातं खूप स्ट्रॉंग होत आहे आणि 300 वेळेस हा स्विचवर्ड तुम्हाला म्हणायचा आहे. रिलेशनशिप म्हणजे ब्रोकन रिलेशनशिपच्या केसमध्ये दोन व्यक्ती वेगळ्या ऑलरेडी झालेल्या आहेत आणि त्यांना परत एकत्र आपल्याला आणायची इच्छा आहे, तर त्या केसमध्ये ग्रीन कार्डमम म्हणजे आपली विलायची जी असते, पूर्ण विलायची, ती ती तुटलेली नसावी, तर ही पूर्ण विलायची आणि कॅम्फर हे तुम्हाला बर्न करायचं आहे राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये किंवा राधाकृष्णाच्या फोटोसमोर. तर त्यावेळेस तुम्ही राधाकृष्ण हा वैदिक स्विचवर्ड सुद्धा म्हणू शकता. लग्नाला उशीर होत असेल तर 36 तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि 6 कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि हे हळद आणि तांदूळ, अख्खे तांदूळ, तुटलेले तांदूळ नाही. तर हे सगळे घेऊन हे सगळं मिक्सचर जे आहे एका मातीच्या प्लेटमध्ये किंवा पॉटमध्ये तुम्हाला ते घेऊन दुर्गा देवी समोर बर्न करायचं आहे आणि सांगायचं आहे की लग्न लवकरात लवकर ठरा. आता मनी रेमेडीज बघूयात आपण की पैसा जास्तीत जास्त कापराच्या उपयोगाने आपण कसा अट्रॅक्ट करू शकतो. फायनान्शियल स्टॅबिलिटी नाहीये. फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणजे जो पैशांचा ग्राफ जो आहे जो चढता असायला हवा, तर तो कधी खाली जातोय, कधी वर जातोय. म्हणजे कधी पैसे खूप कमी येतात, कधी खूप जास्ती येतात, पण कधी कधी म्हणजे खूप दिवसापासून येत नाहीयेत आणि फ्युचरची तुम्हाला थोडीशी काळजी वाटते की सेव्हिंग्स होत नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही फायनान्शियल स्टॅबिलिटीचे हे सगळे कॅम्फरचे उपाय करू शकता. कापूर आणि चांगलं तूप, गाईचं शुद्ध तूप, हे लक्ष्मी मंत्र म्हणून, म्हणजे लक्ष्मी मंत्र कुठले कुठले आहेत तर लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम किंवा श्रीम ब्रिझी, तुम्ही ऐकलं असेल, किंवा लक्ष्मीचा एखादा मोठा सुद्धा मंत्र किंवा श्री सुक्त, हे असं म्हणून सुद्धा तुम्ही कापूर आणि कापराचा दिवा सुद्धा मिळतो. म्हणजे वरती कापूर असतं आणि खाली दिवा असतो त्याला, तर तो चांगल्या तुपाचा दिवा तसा तुम्ही भरून तुम्ही तो 24 तास जर का ठेवलात तर महिन्या 2 महिन्यांमध्ये हळूहळू तुमचे ब्लॉकेजेस, खूप खूप चांगला रिझल्ट या उपायाचा मिळतो की 24 तास दिवा ठेवायचा आहे तुम्हाला हा. कापराचा तुकडा वॉलेटमध्ये ठेवायचा आहे, पैसे पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा कॅश बॉक्समध्ये पण तुम्ही ठेवू शकता. रोज पेटल्स आणि रोज फ्लावर आणि एक छोटासा कापराचा तुकडा आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला दुर्गा देवीच्या चरणांशी नेऊन वाहायचं आहे आणि इंटेन्शन द्यायचं आहे की फायनान्सेस जे आहेत ते स्टेबल व्हायला हवेत लाईफमध्ये. करिअर ग्रोथ ज्यांना मिळत नाहीये, प्रमोशन्स होत नाहीयेत किंवा बिझनेस वाढत नाहीये, एक्सपान्शन होत नाहीये बिझनेसचं, त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की छोट्याशा अमाऊंटमध्ये तुम्हाला कॅम्फर घ्यायचा आहे, केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला विष्णूच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूच्या फोटोसमोर, कृष्णासमोरही तुम्ही करू शकता, रामाच्या समोर, विष्णूची जी रूपं आहेत त्या सगळ्यांसमोर तुम्ही ही रेमेडी करू शकता. बिझनेस ग्रोथसाठी तुम्हाला तुमच्या बिझनेस प्लेसवरती शॉप उघडताना किंवा ऑफिस उघडताना, फॅक्टरी उघडताना तुम्हाला रोज कॅम्फर तिथे बर्न करणं हे कंपल्सरी आहे. आणि तिथे तुम्ही कापराचा एक छोटासा पीस दरवाजाच्या तिथे पण ठेवू शकता, कॅश बॉक्समध्ये पण ठेवू शकता. नवीन अपॉर्च्युनिटीज जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये याव्यात, तर छोटासा एक कापराचा तुकडा मेन एंट्रन्स जवळ रोज सकाळी ठेवायचा आहे. कापूर जो आहे तो वाळलेल्या लिंबाच्या पानांसोबत तुम्हाला बर्न करायचा आहे. त्यानंतर गुरुवारी कॅम्फर जो आहे तो छोटासा घेऊन थोडं त्याच्यामध्ये हळद टाकून
तुम्ही विष्णूला सांगू शकता की नवीन अपॉर्च्युनिटी माझ्या आयुष्यामध्ये यायला हव्यात आणि हे बर्न करू शकता. अजून काही मनी रेमेडीज आहेत की आता डेप्ट आजकाल जवळजवळ सगळ्यांनाच लोन काढावं लागतं, म्हणजे काही ना काही घेण्यासाठी. कार असेल, घर असेल, या गोष्टींसाठी बहुतेक प्रत्येकाचं लोन असतं. पण हे लोन जर का लवकरात लवकर फिटलं गेलं तर सगळ्याच दृष्टीने फायद्याचं असतं. तर हे लोन्स जे आहेत ते क्लिअर करण्यासाठी तुम्ही कापराच्या उपायासोबत श्रीसुक्त म्हणू शकता. ऋणमोचक मंगळ स्तोत्र हे सुद्धा खूप बेनिफिशियल आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना आपण हा उपाय सांगितलेला आहे त्यांचे कर्ज खूप लवकरात लवकर फिटलेले आहेत. तर हा जो कापूर आहे तो बे लीफ म्हणजे तेज पान याच्यासोबत तुम्हाला गुरुवारी तो बर्न करायचा आहे आणि त्यात श्री सुक्ताचा पाठ करायचा आहे. आणि इंटेन्शन द्यायचंय की माझे सगळे कर्ज जे आहेत ते फिटले आहेत. बे लीफवर काय करायचं की क्लिअर डेप्थ असं रेड कलरनी तुम्ही लिहायचंय आणि त्याच्यानंतर तो कापरासोबत बर्न करायचा आहे. तर बेलीफ काय करतं, तर एखादी प्रोसेस फास्ट करण्यासाठी बेलीफ ही मदत करतो. आपण खूप ठिकाणी बेलीफचे उपाय बघितले असतील रील्समध्ये वगैरे, की बेलीफ वरती इच्छा लिहा त्याच्यानंतर ते बर्न करा. का लिहायची, तर बेलीफ ही स्पीड जी आहे त्या गोष्टीची, त्या मॅनिफेस्टेशनची, ते वाढवतं. एक्सेसिव्ह एक्सपेन्सेस ज्यांच्या घरामध्ये आहेत, म्हणजे खूप खर्च होतोय, इन्कमपेक्षा एक्सपेन्सेस जास्ती होत आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही परत कापूर आणि लवंग ह्याचा उपाय करू शकता. छोट्याशा सिल्वरच्या बोलमध्ये तुम्हाला रोज रात्री किचनचं सगळं काम आवरल्यानंतर, तिथलं मील प्रिपरेशन झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर तुम्ही जेव्हा ओटा वापरता, ओटा क्लीन करता, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे की छोट्याशा सिल्वर बोलमध्ये या दोन्ही गोष्टी बर्न करायच्या आहेत. फायनान्शियल गेन्स लाईफमध्ये जर का तुम्हाला वाढवायचे असतील तर कुठल्याही ऑस्पिशियस डे, म्हणजे कुठलाही चांगला मुहूर्त आपण म्हणतो, अक्षय तृतीया आहे, त्यानंतर पाडवा आहे, दिवाळी आहे, धनत्रयोदशी आहे, तर या सगळ्या दिवशी दसरा आहे, या सगळ्या दिवशी तुम्हाला कापूर एका सिल्वरच्या किंवा ब्रासच्या दिव्यामध्ये अ, लक्ष्मीला अर्पण करायचा आहे किंवा बर्न करायचा आहे समोर. याच्यामध्ये काही प्रश्न आहेत कुणाला? हँड रेज करू शकता तुम्ही. प्रश्न आहेत कोणाला काही? आता पुढे बघूयात आपण क्लिन्झिंग रेमेडीज. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? हो, नक्कीच. लोणची रेमेडी आपण परत घेऊयात. तुम्हाला कॅम्फर बर्न करायचं आहे, त्याच्यासोबतच बे लीफ पण बर्न करायचंय. पण बे लीफ बर्न करताना त्याच्यावरती क्लिअर डेप्थ असं रेड कलरनी लिहायचंय. रेड पेनाने तुम्ही लिहू शकता. ह्याच्याने बे लीफनी काय होईल की ती लोन क्लिअर होण्याची जी तुमची प्रोसेस आहे ती स्पीडअप होईल. तर आता ह्याला असं विचारू नका की किती दिवस करायचंय. तर जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत एक 2-3 महिने तुम्हाला ही दर गुरुवारी रेमेडी करायची. म्हणजे ती प्रोसेस स्पीडअप झालेली तुम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत ही रेमेडी तुम्ही करू शकता. आणि ते म्हणल्यानंतर तुम्हाला श्री सुक्ताचा पाठ करायचा आहे किंवा ऋणमोचक मंगळसूत्राचा पाठ करायचा आहे. क्लिअर आहे? शीतल मॅम क्लिअर आहे? तर बघूयात आपण
क्लिन्झिंगच्या रेमेडीज म्हणजे वातावरण क्लीन करण्यासाठी, ऑरा क्लीन करण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो हे आपण बघूयात. तर आता कधी कधी असं असतं की अचानक बिझनेस थांबलाय किंवा अचानक काही हेल्थ इश्यूज येत आहेत आणि असं वाटतंय तुम्हाला ब्लॅक मॅजिकची काही शक्यता वाटतेय. तर तेव्हा तुम्ही ब्लॅक मस्टर्ड सीड्स म्हणजे मोहरी जी आहे आपली काळी मोहरी ती घेऊ शकता आणि त्याच्यासोबत कापूर पूर्ण घरामध्ये हे मिक्सचर तुम्हाला पूर्ण घरामध्ये बर्न करत करत फिरवायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये क्लोव्ह सुद्धा टाकू शकता म्हणजे लवंगा सुद्धा टाकू शकता. आणि हे लवंगांचं जे मिक्सचर आहे कॅम्फर सोबतचं ते सकाळी तुम्ही बर्न करू शकता. आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला मस्टर्ड सीडचा उपाय शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. आणि जो पुढचा जो उपाय आहे क्लोव्ज आणि कॅम्फरचा तो तुम्हाला करायचा आहे संडेला सकाळी. आणि त्याच्याच सोबत तुम्ही सूर्याचे मंत्र म्हणू शकता. तर सूर्याचा तुमच्या आवडीचा मंत्र म्हणा किंवा सूर्याचा एक स्विचवर्ड पण मी आत्ता एक तुम्हाला सांगू शकते तो म्हणजे सूर्यानी. सूर्यानी हा जो स्विचवर्ड आहे तो सूर्याच्या रिलेटेड आहे. म्हणजे सगळ्यात शॉर्ट मध्ये जर का तुम्हाला म्हणायचं तर तुम्ही वैदिक स्विचवर्ड हा म्हणू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की एव्हिल आय आहे म्हणजे कोणाची दृष्ट लागली आहे तुमच्या घराला किंवा एखाद्या व्यक्तीला तर त्या केसमध्ये सुद्धा आपण कॅम्फरचा उपयोग करू शकतो. किंवा काही लोकांची टेंडन्सी असते की त्यांना फ्रिक्वेंटली दृष्ट लागते. तर त्या केसमध्ये कॅम्फर पाण्यामध्ये थोडंसं असं घासून त्याची पेस्ट करायची म्हणजे आपण सहाणेवर घासून एखाद्या पेस्ट करतो ना तशी कॅम्फरची पेस्ट करून तुम्हाला फोरहेडला थोडीशी लावायची आहे ज्या व्यक्तीला कंटिन्युअसली दृष्ट लागते आणि दृष्ट उतरत नसेल तर हा उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच खूप लगेचच फरक पडतो ह्याच्याने. कापूर हा जो आहे तुम्ही काली मातेसमोर किंवा कालभैरवासमोर जर का त्यांचे मंत्र म्हणून जर का बर्न केलात आणि त्यांना सांगितलं की जो काही एव्हिल आय आहे ब्लॅक मॅजिक आहे माझ्या आयुष्यातली जी काय निगेटिव्हिटी आहे तर ती सगळीच्या सगळी रिमूव्ह होऊ द्या हे इंटेन्शन ठेवून या दोन देवतांकडे जर का तुम्ही मागितलं म्हणजे निगेटिव्हिटी रिमूव्हलसाठी तर खूप लगेचच त्याचा इफेक्ट मिळतो. मध्यरात्री तुम्हाला कॅम्फर बर्न करायचं आहे आणि दोन त्याच्यामध्ये लवंगा टाकायच्या आहे. आणि हे करायचं कुठे आहे तर शिवलिंगाच्या समोर घरात करू शकता किंवा मंदिरात करू शकता. पण शिव मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मध्यरात्री हा उपाय करायचा आहे आणि 108 वेळेस ओम नमो भगवते रुद्र हा जप करायचा आहे. आणि पूर्ण श्रद्धेने सगळेच उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवेत. कोणीही काहीही उपाय तुम्ही करत असाल कुठलं स्तोत्र वाचत असाल तर तो पूर्ण श्रद्धेने केला तर त्याचा इफेक्ट खूप लवकर मिळतो. करून बघायचं म्हणून कधीच कुठली रेमेडी नाही करायची. या रेमेडीनी उपाय जो त्याचा उपयोग आहे इफेक्ट जो आहे तो लगेचच मिळणार आहे आणि 100% मिळणार आहे. ही भावना ठेवूनच तुम्ही तो उपाय करायला हवा. आता ऑरा क्लीन्स कशी करायची तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना की एव्हिल आय आहे ब्लॅक मॅजिक आहे किंवा तुम्ही सतत आजारी पडताय तर हे आपल्याकडे काही असे टूल्स आहेत की ज्याच्याने आपण ऑरा चेक करू शकतो. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी. तर ऑरा जेव्हा डिस्टर्ब होते ना व्यक्तीची त्यावेळेस सगळ्या निगेटिव्ह इन्सिडन्सेस त्याच्यासोबत घडायला लागतात. त्यामुळे तुमची ऑरा क्लीन ठेवणे रोज हे खूप महत्वाचं आहे. आपण एखाद्या फंक्शनला जातोय की जिथे बरेच 100-200 लोक आहेत किंवा खूप गर्दीमध्ये जातोय गावात तिथे कोण कुठल्या नजरेने तुमच्याकडे बघतंय हे तुम्हाला माहिती नाही. तर अशा केसेसमध्ये अशा ठिकाणाहून घरी आल्यानंतर किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन येत आहे कोणाला भेटायला तर अशा ठिकाणाहून वापस आल्यानंतर कोणाच्या फ्युनरलला जाताय तुम्हाला तुमची ऑरा क्लीन्स करणं किंवा कोणीतरी एखादी व्यक्ती तुमच्या घरी येऊन गेली आणि तुम्हाला अचानक निगेटिव्ह वाटायला लागलं किंवा खूप त्यांनी त्यांचं दुःख आयुष्यातलं तुमच्याशी शेअर केलं तर ह्या इन्सिडन्सेस नंतर सुद्धा तुम्हाला तुमची ऑरा क्लीन करणं हे गरजेचं आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर कॅम्फर इसेन्शियल ऑइल हे तुम्हाला रेडीमेड मिळतं. तर ते कॅम्फर इसेन्शियल ऑइल घ्यायचं आणि छोटासा किंवा म्हणजे कॅम्फर इसेन्शियल ऑइल जर का नाही मिळालं तर एक छोटासा तुकडा हा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि रोज त्याच्याने आंघोळ करायची. ह्याच्यासोबत तुम्ही अजून एक गोष्ट ही करू शकता की अशा काही इव्हेंट्स वरून घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही एक छोटासा कापराचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो तुमच्या स्वतःवरून तुम्हाला अँटी क्लॉकवाईज म्हणजे आपण दृष्ट कशी काढतो की राईट टू लेफ्ट जी काढतो म्हणजे स्वतःची जर का काढायची गेली
तर ती उलटी म्हणजे लेफ्ट टू राईट तुम्हाला अँटी क्लॉकवाईज हा जो पीस आहे तो अशा पद्धतीने 7 वेळेस तुमच्या स्वतःवरून फिरवून त्याच्यानंतर तो बर्न करून टाकायचा आहे. आणि इंटेन्शननी की सगळी जी काय माझ्या ऑरामधली निगेटिव्हिटी आहे ती या कॅम्फरच्या पीसच्या माध्यमातून माझ्या ऑरामधून बाहेर जात आहे, हे इंटेन्शन ठेवून तुम्ही तो पीस बर्न करू शकता. तुम्हाला जर का एखाद्या वेळेस असं वाटत असेल की म्हणजे आता काही ऑकल्ट प्रॅक्टिशनर्स आहेत की त्यांच्या ऑफिसमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी बोलताना काही निगेटिव्ह एनर्जीज पास होऊ शकतात किंवा ते ते जे दुःख त्यांचं सांगणार आहेत तर त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर अशा ठिकाणी किंवा अशा व्यक्तींच्या समोर जाताना तुम्ही काय करायचं, तर तुमची जागा जेव्हा फिक्स असेल तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेले असता तर आसपास कापराचं जे पाणी आहे ते स्प्रिंकल करायचे. म्हणजे ती जी ते जे तुम्ही संरक्षण कवच तुमच्या चारी भोवती जो राऊंड करणार आहात त्या पाण्याने, तर असं इंटेन्शन द्यायचं की हे माझं संरक्षण कवच आहे आणि ती निगेटिव्हिटी माझ्यापर्यंत आता काही पोहोचू शकणार नाही. ऑरा क्लीन्स करताना तुम्ही हा स्विचवर्ड म्हणू शकता, फाईन डिवाइन क्लीन्स टुगेदर. स्विचवर्ड सगळ्यांना माहिती आहेत का, कसे आणि काय कशासाठी वापरतात ते? हो. फॅमिलीमधलं कुणीही बेलिफची रेमेडी करू शकतं. इंटेन्शन द्यायचंय की समजा आता तुमच्या हस्बंडचं लोन असेल आणि तुम्हाला करायचंय, की तुम्ही इंटेन्शन देऊ शकता की माझ्या हस्बंडचं जे लोन आहे ते लवकरात लवकर क्लिअर व्हावं. फॅमिली म्हणजे शक्यतो नवरा बायकोंनी एकमेकांसाठी रेमेडी केलेली जास्ती बरी. स्विचवर्ड्स बद्दल माहिती नाहीये. स्विचवर्ड्स हे असे काही वर्ड्स आहेत, तर आपण स्विच कशा म्हणजे एखादी एनर्जी जर का तुम्हाला पटकन कनेक्ट करायची असेल, आपण स्विच ऑन केलं की लाईट कसे ऑन होतात तशाच पद्धतीने हे स्विचवर्ड काम करतात की त्या एनर्जीशी तुम्ही पटकन कनेक्ट होता. तर आतापर्यंत जे काय सगळे स्विचवर्ड सांगितलेले आहेत ते तुम्ही एकदा जर का बघितले तर त्या एनर्जीशी कनेक्ट करणारे काही छोटे छोटे वर्ड्स आणि काही फ्रेजेस आहेत. प्युरिफिकेशनसाठी काय करता येईल, तर कॅम्फरच्या फ्युम्स ज्या आहेत त्याचा जो धूर निघणार आहे तर तो तुमच्या ज्या टूल्स आहेत म्हणजे कोणी टॅरो रिडिंग करत असेल, कोणी स्पेस कोणाला क्लीन्स करायची आहे, कोणी क्रिस्टल्स जर का घालत असेल, काही जेमस्टोन्स घालत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी क्लीन्स करण्यासाठी, चार्ज करण्यासाठी तुम्ही प्युरिफिकेशनसाठी कॅम्फरचा उपयोग करू शकता. आता निगेटिव्हिटी क्लीन करायला नेहमी अँटी क्लॉकवाईज तुम्हाला कॅम्फर फिरवायचा आहे. आता खूप जणांना माहिती आहे जे क्रिस्टल्स रेग्युलरली वापरतात, तर क्रिस्टल्स हे जे आहेत तर ते मून मध्ये आपण चार्ज करायला सांगतो. पौर्णिमेच्या रात्री रात्रभर मूनलाईटमध्ये ते क्रिस्टल्स चार्ज करायचे असतात. म्हणजे ती चंद्राची जी नॅचरल एनर्जी आहे त्याच्याने ते पूर्ण त्यातली निगेटिव्हिटी जाऊन परत एकदा ते फ्रेश नवीन असे क्रिस्टल्स आपल्याला एनर्जीनी भरलेले वापस वापरायला मिळतात. तर हे करताना तुम्ही कॅम्फरच्या ब्लॉकवरती किंवा एखाद्या बाउलमध्ये कॅम्फरचे सगळे तुकडे भरून ठेवले आणि त्याच्यात ते क्रिस्टल्स जर का ठेवले, ते ब्रेसलेट्स किंवा क्रिस्टल्स तुमचे जेमस्टोन्स जे काय असतील तर ते जर का ठेवले आणि रात्रभर त्याला तुम्ही मूनलाईटमध्ये ठेवलं तर तीच प्रोसेस जी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने होते. कुठलीही फिजिकल स्पेस क्लीन करण्यासाठी पण तुम्ही कॅम्फर वापरू शकता. जसं स्प्रिंकल करायला सांगितलं कॅम्फर वॉटर किंवा कॅम्फर ऑइलचं वॉटर. त्यानंतर कॅम्फर तुम्ही बर्न करू शकता त्या प्लेसमध्ये. तर कुठलीही जागा, एखादी रूम, एखादी जागा तुम्हाला एखादं पारायण सुरू करायचं आहे मात्र तुम्हाला तिथे त्या जागेमध्ये कुठलीही निगेटिव्हिटी नको आहे तर तुम्ही त्यावेळेस हे कापरानी ती जागा पूर्णपणे क्लीन करून घेऊ शकता. काही जेनेरिक रेमेडीज आहेत त्या आपण बघू की नवीन प्रॉपर्टी कोणाला विकत घ्यायची आहे. तर आता नवीन प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे पण ती आपल्याला लाभेल की नाही हा प्रश्न सगळ्यांना असतो. तिथे सगळं व्यवस्थित होईल का, पुढे लाईफ म्हणजे ग्रोथ मिळेल का, आयुष्य स्मूथ जाईल का तिथे, हे सगळे प्रश्न असतात. पण हे आपल्याला कसं कळेल, तर आपण जेव्हा बघायला जातो त्यावेळेस कापराचा एक तुकडा आपल्या सोबत ठेवायचा आहे. थोडा मोठा असायला हवा आणि तिथल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या फील करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो.
आणि ती प्रॉपर्टी तुम्ही परचेस करावी की नाही करावी, हा डिव्हाइन गायडन्स तुम्हाला त्या कापराच्या तुकड्यामुळे मिळू शकतो. घरी आल्यानंतर मात्र तो रस्त्यातच टाकून यायचा आहे, तो घेऊन घरी वापस नाही यायचंय. जर का तुम्हाला काही निगेटिव्ह एनर्जी तिथे जाणवली, तो रस्त्यातच टाकून यायचा आहे. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सक्सेस पाहिजे असेल तर एक्झाम्स चालू असताना तुम्हाला कॅम्फर बर्न करायचा आहे. आता विद्येची देवता कोण म्हणतो आपण, तर गणपती. गणपतीचा मंत्र म्हणून तुम्हाला गणपती समोर हा जो कापूर आहे तो बर्न करायचा आहे आणि सांगायचं आहे की ही जी एक्झाम आहे ती मी खूप चांगल्या मार्काने पास होते. लीगल मॅटर्स काही चालू आहेत, ते लीगल मॅटर्स तुमच्या बाजूने निकाल लागावा किंवा ते लवकरात लवकर ती केस क्लोज व्हावी, यासाठी आपण कॅम्फरचा उपाय करू शकतो. ते म्हणजे थोडंसं मस्टर्ड ऑइल घ्यायचंय आणि कॅम्फर घ्यायचंय आणि ते मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला बर्न करायचंय जाऊन. हे कधी करू शकता, तर शनिवार आणि मंगळवार या 2 दिवशी तुम्ही ही रेमेडी करू शकता. दुसरा उपाय म्हणजे ड्राईड रेड चिलीज सोबत तुम्ही कॅम्फर बर्न करू शकता. हा कोणासमोर करायचा आहे, तर कालभैरव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे आणि त्यांना सांगायचंय की ही केस लवकरात लवकर क्लोज व्हावी. आता मॅनिफेस्टेशनसाठी सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. तर आता समजा तुम्ही मूनलाईटमध्ये म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी मॅनिफेस्टेशन करणं खूप पटकन त्याचा रिझल्ट मिळतो असं म्हणतात, कारण त्या दिवशी मून एनर्जीज खूप हायेस्ट लेवलला असतात. तर त्या दिवशी तुम्ही मूनकडे म्हणजे चंद्राकडे, ज्या खिडकीतनं तुमच्या चंद्र दिसतोय अशा ठिकाणी तुम्ही बसू शकता किंवा ओपन टेरेसमध्ये बसू शकता. घराची गच्ची जर का असेल तर तिथे खूप छान. तर तिथे बसून तुम्ही चंद्राकडे चेहरा करायचा आहे, तिथे कॅम्फर बर्न करायचा आहे आणि तुमच्या ज्या विशेस आहेत म्हणजे तुमचे काही ॲफर्मेशन्स असतील किंवा काही विशेस असतील, जी कुठली मॅनिफेस्टेशनची पद्धत तुम्ही वापरत असाल, तर ती पद्धत तुम्ही ते मेडिटेशन, ते ॲफर्मेशन्स तुम्हाला तिथे बसून करायचे आहेत. पुढे बघूयात की ॲक्सिडेंट्सचे चान्सेस वाटत असतील किंवा कोणाला काही सांगितलेलं असेल पत्रिका बघून की ॲक्सिडेंटचे चान्सेस आहेत किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल की छोटे छोटे ॲक्सिडेंट सततच होत आहेत, तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, मंगळवार किंवा शनिवार ह्या रात्री हा उपाय करायचा आहे. तर कॅम्फरचा दिवा हा हनुमानाच्या समोर तुम्हाला जाऊन पेटवायचा आहे आणि हनुमान चालिसा मंदिरातच म्हणायचं आहे आणि मग घरी यायचंय. आता तुम्ही कुठे ट्रॅव्हलसाठी निघत असाल आणि आजकाल बघतोय आपण की काय परिस्थिती आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग फारसं सेफ नाही अशी एक फिलिंग आपल्या सगळ्यांच्या मनात आहे सध्या. तर ट्रॅव्हल करताना तुम्ही जेव्हा घरातून निघता त्यावेळेस गणपती समोर तुम्हाला कॅम्फर बर्न करायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की सगळे विघ्न आमच्या जर्नीमध्ये येणारे, आमच्या ट्रॅव्हलमध्ये येणारे सगळे विघ्न हे तुम्ही दूर करा आणि आमची ट्रिप जी आहे ती सेफ आणि स्मूथ करा. तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय घरातून निघताना करायचा आहे आणि जर्नी सुरू झाल्यानंतर तुम्ही हा स्विचवर्ड चांट करू शकता. एक 5-10 मिनिट असं करू शकता, डिवाइन गार्ड ऑन, डिवाइन शील्ड ऑन. काल भैरवला कधी करायचे आहे, तुम्ही प्लीज अनम्यूट करून विचारता का, म्हणजे काल भैरवचे 2-3 उपाय सांगितले मी आता. अँसेस्ट्रल हिलिंग. आता कोणाच्या पत्रिकेत जर पितृदोष आहे किंवा तुमचे जे अँसेस्टर्स आहेत त्यांना चांगली गती मिळावी, सद्गती मिळावी, यासाठी तुम्हाला जर का काही उपाय करायचा आहे तर तो अमावस्येला तुम्ही कॅम्फरच्या थ्रू करू शकता. ह्याच्याच सोबत पितृदोष ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांनी, मागच्या कोर्समध्ये आपण फ्लुइडिटीचा एक सिम्बॉल शिकलो, तर हा फ्लुइडिटीचा सिम्बॉल तुम्हाला रोज वापरायचा आहे लीगल केस सॉल्व्ह होण्यासाठी. लीगल केससाठी ना मंगळवार आणि शनिवार तुम्हाला करायचंय. कालभैरवाच्या मंदिरामध्ये जी रेमेडी करायला सांगितली ती मंगळवार आणि शनिवार करायची. अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला नाहीये मुलांचा, तर त्या केसमध्ये
असं असू शकतं ना की फोकस त्यांचा होत नाहीये जेव्हा ते अभ्यासाला बसतात त्यावेळेस लक्ष कुठेतरी दुसरीकडेच जातं, डिस्ट्रॅक्शन्स खूप येत आहेत. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता की अभ्यास करताना तुम्ही कॅम्फर तिथे थोडासा, म्हणजे एकतर कॅम्फर वॉटर स्प्रिंकल करा. त्यानंतर आपण जो फोकसचा सिम्बॉल शिकलो होतो झिबू मध्ये, तर तो पण तुम्ही तिथे वापरू शकता. येलो मस्टर्ड सीड्स म्हणजे काय तर गुरु ग्रहाचा अंमल या येलो मस्टर्ड सीड्स वरती असतो. पिवळी मोहरी एक काळ्या मोहरीपेक्षाही वेगळी असते, तर ती तुम्हाला सरस्वतीला अर्पण करायची आहे. एक तर ती कॅम्फर आणि हनुमान चालिसा घरी म्हणू शकतो का? मारुतीच्या फोटो समोर पण तुम्ही ही रेमेडी करू शकता. म्हणजे पर्याय नसेल, मंदिर जवळ नसेल तर तुम्ही करू शकता हनुमान चालिसा आणि कॅम्फरची रेमेडी. येलो मस्टर्ड सीड्स घ्यायचे आणि कॅम्फर. तुम्ही थोडेसे ते ऑफर पण करा सरस्वतीला आणि थोडेसे बर्न पण करा कॅम्फर मध्ये टाकून. ह्याच्यात सोबत जे वाळलेले जे तुळशीचे पानं आहेत, तर ते जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर ते कॅम्फर सोबत जर का थोडेसे बाजूला तुम्ही त्याचा धूर केला तर सुद्धा अकॅडमिक परफॉर्मन्स हा चांगला होण्यासाठी मदत होईल, त्यांचा फोकस पण वाढेल. कोणी स्मार्ट नाहीये किंवा इंटलेक्च्युअल नाहीये, म्हणजे इंटेलिजन्स. हो, म्हणू शकता. अंजली मॅडम, तुम्ही हा मंत्र म्हणू शकता नक्कीच. इंटलेक्ट वाढवण्यासाठी तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. इंटलेक्ट म्हणजे काय तर बुध ग्रह, स्मार्टनेस, इंटलेक्च्युअल बुद्धी खूप चांगली आहे एखाद्याची, त्याचा बुध ग्रह हा खूप स्ट्रॉंग असतो आणि तो स्ट्रॉंग नसेल तर आपण त्याच्यासाठी ही बुध ग्रहाची रेमेडी करायची आहे. ग्रीन कलरचा कपडा, नवीन कपडा, ब्रॉन्झचं एखादं भांड आणि थोडासा कॅम्फर हा बुधवारी तुम्हाला डोनेट करायचा आहे कोणाला तरी. आणि तो जर का छोट्या मुलीला तुम्ही डोनेट केला तर खूपच छान. म्हणजे कुमारिका जी छोटी असते 5-6 वर्षांची वगैरे, तिला जर का तुम्ही हा दिलात तर खूप चांगले. डिझायर्ड प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, आता तुम्ही प्रॉपर्टी बघून आलायत एखादी, तुम्हाला खूप आवडली आहे, पण काही कारणांमुळे ती प्रॉपर्टी विकत घेणं हे तुम्हाला शक्य होत नाहीये. फायनान्शियल काही कंडिशन्समुळे असेल किंवा अजून कोणी त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट करत असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता की ती प्रॉपर्टी तुमची व्हावी यासाठी. त्या जागेची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायची एका छोट्याशा पाऊचमध्ये, खूप मोठी नाही, एक छोट्याशा पाऊचमध्ये घेऊन यायची ती माती आणि नॉर्थ ईस्टला तुम्हाला ठेवायची. नॉर्थ ईस्टला ठेवा एकतर, नाही तर मग तुमच्या घराच्या देवघरामध्ये ठेवा. तर त्या ठिकाणी तुम्हाला कापूर जसं आपण फिरवतो ना ह्याच्यानंतर आरती केल्यानंतर, तर त्या छोट्याशा पाऊचला तुम्हाला ते कापूर फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे की ही जागा लवकरात लवकर माझी होऊ दे. कुठल्याही कामामध्ये यश मिळावं, तुम्हाला जर का यश मिळत नाहीये, लक तुम्हाला फेवर करत नाहीये, तर ही रेमेडी तुम्ही करू शकता. 12 कॅम्फरचे पीसेस घ्यायचे आणि साबुदाणा घ्यायचा. प्रत्येक गुरुवारी ही रेमेडी करायची आणि ते बर्न करायचे. साबुदाणा काही आणि 12 कॅम्फरचे पीस, आणि इंटेन्शन द्यायचंय की लक तुमच्या साईडनी आहे, तुमचं नशीब खूप चांगलं आहे, तुम्ही खूप भाग्यशाली होत आहात. हे सगळं इंटेन्शन देऊन तुम्ही ही रेमेडी करू शकता. अनवॉन्टेड अटेन्शन, आता लेडीजला हा खूप प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा की शाळेत जाताना, म्हणजे लहान मुली असतील, शाळेत जाताना कोणीतरी त्यांच्याकडे वाईट नजरेने बघतंय किंवा टीनेजर्स, कॉलेज गोईंग मुली असतात, त्यांना त्रास होऊ शकतो. किंवा ऑफिसमध्ये जरी मोठ्या लेडीज जात असतील तरी त्यांना सुद्धा हा त्रास कधी कधी होतो की अनवॉन्टेड अटेन्शन, म्हणजे कोणीतरी वाईट नजरेने त्यांच्याकडे बघतंय आणि तुम्हाला जर का ते नको असेल तर तुम्ही तुमच्यासोबत नेहमी हा कॅम्फरचा पीस तुम्हाला प्रोटेक्शनच्या इंटेन्शननी ठेवायचा आहे की हा तुम्हाला प्रोटेक्ट करतोय. पुढे बघूयात काही स्पिरिच्युअल रेमेडीज. कॅम्फरचं जे ऑइल आहे ते तुम्ही कुठल्याही ऑइलमध्ये, म्हणजे कुठलाही बेस ऑइल, म्हणजे ऑलिव्ह ऑइल घेऊ शकता, कुठलाही ऑइल घेऊ शकता,
आणि थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, पाणी जास्ती ऑइल कमी, आणि हे सगळीकडे स्प्रिंकल करायचं. म्हणजे तुम्हाला ज्या ज्या दिवशी वाटत असेल की आपल्याला आज जास्ती पॉवरची गरज आहे, आपली आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे, किंवा कोणासोबत तरी काहीतरी आर्ग्युमेंट होण्याचे चान्सेस आहेत आणि माझं म्हणणं समोरच्याला मला पटवायचं आहे आज, तर त्या केसमध्ये हे सगळं तुम्ही तुमच्या स्वतःवरती थोडंसं स्प्रिंकल करून मग बाहेर निघू शकता. एका छोट्याशा लोकरीच्या, रेड कलरच्या लोकरीनी विणलेल्या एका छोट्याशा पाऊचमध्ये तुम्ही एखादा पॉवर हब, आता पॉवर हब कोणते कोणते, तर जसं सांगितलं तसं लवंग, मिरे, काळे मिरे, हे पॉवर हर्ब्स आहेत. ह्याच्याने तुमच्या बोलण्याचं वजन वाढतं. तुम्ही टू द पॉइंट, स्वतःचा पॉइंट समोरच्याला कन्व्हिन्स करू शकता स्वतःचं म्हणणं. तर हे तुम्हाला सोबत कॅरी करायचंय. ओरिस रूट किंवा एखादं मिरे किंवा लवंग आणि कॅम्फर, ह्या गोष्टी. प्रेडिक्शन करताना पण तुम्ही तुमच्या सायकिक ॲबिलिटीज, थर्ड आय तुम्हाला जर का ॲक्टिवेट करायचं आहे, सायकिक ॲबिलिटीज वाढवायच्या आहेत, तुमचं प्रेडिक्शन खरं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या केसमध्ये पण कॅम्फरचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो. एक छोटासा कॅम्फरचा तुकडा आणि ॲनिस सीड्स, तर हे बर्न करायचे आपल्याला कोळशावरती. कोळशावरती हे बर्न करून त्याच्यानंतर तुमचा जो दिवस आहे, म्हणजे दिवसभरातले जे प्रेडिक्शन्स आहेत ते तुम्ही स्टार्ट करू शकता. कुठलेही प्रेडिक्शन, ॲस्ट्रॉलॉजिकल, न्यूमरोलॉजिकल, टॅरो कार्ड्स, हे सगळं करताना तुम्ही ह्या मेथड्स वापरू शकता. आता घरामध्ये तुम्ही एखादी स्पिरिच्युअल सेरेमनी ठेवली आहे, किंवा सत्यनारायण आहे कोणाकडे, आणि काही भजनाचा कार्यक्रम आहे, पारायणाचा कार्यक्रम आहे, तर त्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की आपलं घर हे जे आहे, पूर्णपणे निगेटिव्हिटी आपल्या घरातली निघून जाऊन त्या कार्यक्रमासाठी आपलं घर जे आहे ते पूर्णपणे पॉझिटिव्ह झालं पाहिजे, तर त्यावेळेस तुम्ही कॅम्फरचा उपयोग करू शकता. म्हणजे खूप सगळ्या खोल्यांमध्ये तुम्ही कॅम्फर थोडा थोडा जाळू शकता, किंवा कॅम्फर वॉटर स्प्रिंकल करू शकता आणि सगळी एनर्जी क्लीन करू शकता. सगळ्या देवी देवतांना जर का, म्हणूनच आपल्याकडे पद्धत आहे की आरतीनंतर रोज आपण कॅम्फर बर्न करतो. तर सगळ्या देवी देवतांना फेवरेबल, म्हणजे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांच्या ब्लेसिंग्स प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही कॅम्फरचा उपयोग करू शकता. कुठल्याही मंत्राची पॉवर वाढवण्यासाठी कॅम्फरचा उपयोग होतो. कुठलाही मंत्र म्हणताना, स्तोत्र म्हणताना बाजूला कॅम्फर तुम्ही डिफ्युजरमध्ये लावून ठेवा, म्हणजे त्या मंत्राची शक्ती काही पटीने वाढते. तुमचं जे स्पिरिच्युअल गोल आहे ते अचीव करण्यासाठी त्याची स्पीड वाढली पाहिजे, पटकन आपल्याला ते गोल अचीव करता आलं पाहिजे, यासाठी तुम्ही कॅम्फर बाजूला डिफ्युजरमध्ये टाकून ठेवू शकता. आपल्या रेमेडीज आता इथे झाल्या आहेत.